तर आज आम्ही चाललेलो आहोत अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी। तर आम्ही हे गाडीमध्ये आता बसलो, गाडी निघाली अक्कलकोटच्या रस्त्याने आणि आमच्यासोबत आहे पूर्ण फॅमिली। आणि रस्त्यात जाताना आम्हाला सुंदरसा नजारा पाहायला मिळाला। या रोडवर खूप साऱ्या अशा पवनचक्क्या आहेत आणि खूप मोठ्या मोठ्या आहेत मित्रांनो या साईजमध्ये। आणि हा माझा छोटा भाऊ ओम। आम्ही अक्कलकोटमध्ये पोहोचून सामान सगळं घेतलेलं आहे आरतीसाठी, दर्शनासाठी। आणि खूप एक्साइटेड दिसत आहे। स्वामींचा फोटो आणि हा स्वामींचा खरा अंगरखा आहे त्या काळामधला। आणि स्वामींची मूर्तीसुद्धा इथे प्रस्थापित केलेली आहे। आणि त्याच्यानंतर आम्ही आलेलो होतो स्वामीच्या समाधीस्थळावर। हे तिथे मंदिर सुंदर असं बांधलेलं आहे। तिथे स्वामींच्या पादुकासुद्धा ठेवलेल्या आहेत। आणि त्या मंदिराबाहेरच आम्हाला दत्तगुरूंचे असे मंदिर दिसलेले आहेत। या मंदिरात फारशी गर्दी नव्हती। आम्ही आतमध्ये आरामात गेलो आणि दर्शनसुद्धा केलं। त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता जवळून मी एक क्लोजअप फोटो व्हिडिओ टाकलेला आहे। आणि हा स्वामीचा ओरिजिनल फोटो त्या काळातला इथे लावलेला होता पोस्टरवर। आणि ह्या स्वामींच्या पादुका स्वामींनी स्वतः चोळप्पा महाराजांना दिल्या होत्या। आणि ही जी मुलगी आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो, चोळप्पा महाराजांची 6वी वंशज आहे। त्यांच्या दारातली ही विहीर आहे। या विहिरीचं पाणी तीर्थ म्हणवल्या जाते। आणि कोणतं पण रोगराई तुम्ही जर या पाणी पिल्यावर बरोबर होईल अशी तिथे लिहिलेलं होतं। हा लेखसुद्धा तुम्ही बघू शकता। आणि हा माझा छोटा भाऊ। आणि असं हे मंदिर आहे। दर्शन करून फार छान वाटले मित्रांनो। त्याच्यानंतर आम्ही रात्रीचे जेवण केले आणि जेवण करून आम्ही लगेच निघालो तुळजापूरला। तर तुळजापूरचा व्लॉग बघण्यासाठी प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा।